हॅलो, आज आपण बघूयात मस्त कटाची आमटी। 1.5 वाटी हरभरा डाळीचा कट घेतलेला आहे, तिखट गोडा मसाला, कढीपत्त्याची पानं, 2 तमालपत्र, लवंग, काळी मिरी 4-4 घेतलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, 2 वेलदोडे आणि कोरडं खोबरं। या 3 गोष्टी मी ड्राय रोस्ट करून घेतलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत। चिंचेचा कोळ आणि गूळ असं घेतलेलं आहे। आता जे भाजलेल्या गोष्टी आहेत म्हणजे दालचिनी, वेलदोडा आणि कोरडं खोबरं हे मिक्सरमध्ये आपल्याला भरड वाटून घ्यायचं आहे, ह्याची पेस्ट नाही करायची। कोरडं वाटायचं आहे पाणी न घालता। आता कढईमध्ये तेल तापवलं आहे, त्याच्यात मोहरी घातली, ती तडतडली की जिरं घातलेलं आहे, मग हिंग, हळद, कढीपत्त्याची पानं, 2 तमालपत्र, 4 लवंग, 4 काळी मिरी असं घातलं आहे। 1 चमचाभर कटाचं पाणी घातलेलं आहे आणि लगेच तिखट आणि गोडा मसाला घातलेला आहे। आता तिखट, मीठ आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। हे तिखट गोडा मसाला तेलात घातल्यामुळे आमटीला कलर खूप छान येतो। तर आता राहिलेला कट पण मी ओतलेला आहे त्याच्यामध्ये। ह्याच्यात हरभरा डाळ पण होती थोडीशी, तीही मॅश केलेली आहे, करून घातली होती कटामध्ये। आता खोबऱ्याचं वाटण जे आहे ते घातले, चिंचेचा कोळ, गूळ असं घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आमटी छान उकळी दिलेली आहे। थोडंसं पाणी घातलं आहे अजून आवश्यक होतं म्हणून, आणि आमटी उकळल्यावरती मस्त कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा 2-3 मिनटं आमटी छान उकळू द्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली आंबट, गोड, तिखट आणि चटकदार अशी कटाची आमटी तयार झालेली आहे। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।